नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी आली आहे. गुरुवारी 22 ऑगस्ट या दिवशी श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी या श्रावण महिन्यात येणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व आहे. कारण महादेवांचे गणेश पुत्र हे महादेवांचे असल्यामुळे या महिन्यात येणाऱ्या ह्या चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे. आता ह्या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा वेळ हा रात्री 8:58 असणार आहे. बघा, गुरुवारी चंद्रोदयाचा वेळ हा रात्री 8:58 असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पूजा ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात. संपूर्ण दिवस हा संकष्टी चतुर्थीचा असल्यामुळे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणपती बाप्पांची केव्हाही पूजा करू शकतात. शक्य झाल्यास सकाळी तुम्ही उठल्यावर, देवपूजा झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला वाचायला लिहायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकतात. ते श्रवण करत गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालू शकतात. यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून तुम्ही त्यांना वेगळ्या पाटावर त्यांची पूजा मांडणी करू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्येच तुम्ही त्यांना वेगळं आसन देऊन त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांना तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे. तुम्हाला त्यांच्या आवडीची फुलं म्हणजेच जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायची आहे. दुर्वा अर्पण करताना या त्रिदल दुर्वा असाव्यात. कधीही बाहेरून विकत दुर्वा किंवा फुलं आणल्यानंतर ती तशीच देवांना व्हायची नसतात. ती स्वच्छ साफ करून घ्यायची आहे. बाहेरून फुलं, दुर्वा आणल्यानंतर तुम्हाला त्यावर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. कारण बघा, बाहेर जी फुलं आपण आणतो किंवा दुर्वा आणतो ती कुठे टाकलेली असतात, कुठे पडलेली असतात हे आपल्याला माहिती नसतं. घरी आणल्यानंतर त्यावर थोडंसं स्वच्छ पाणी, गंगाजल तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर ती स्वच्छ करून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदक बनवू शकतात. 5, 7, 11, 21 याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. तिळाच्या लाडूचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही बुंदीच्या लाडूचा देखील नैवेद्य दाखवू शकतात. तुम्हाला दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करून तुम्हाला हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा असतो. 22 ऑगस्ट या दिवशी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा सुपारी आणि वेलचीचा उपाय करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या कठीणातील कठीण कामे देखील पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी जर का तुम्ही पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने काही उपाय केलेत तर बघा, या उपायांचे रिझल्ट तुम्हाला हे 100% बघायला मिळतात. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यानंतरच तुम्ही कोणतेही उपाय हे करायचे आहे. तरच तुम्हाला या उपायांचं फळ हे बघायला मिळणार आहे. या दिवशी तुम्हाला दिवसभरात एकदा तरी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांकडून सुद्धा या दिवशी एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घेऊ शकतात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि त्यामुळेच आपण आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी किंवा अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी मुलांकडून तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करून घ्या. मुलांकडून तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करून घ्या. तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकतात. आता बघा, या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. संकष्टी चतुर्थीला तुम्ही 21 दुर्वांची जोडी ही तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या सर्व देवांना तुम्हाला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. परंतु चुकूनही तुम्हाला गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे. आणि जो पण नैवेद्य तुम्ही किंवा प्रसाद तुम्ही गणपती बाप्पांना दाखवणार आहात त्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र चुकूनही ठेवायचं नाही आहे.
मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, मुलं चंचल व्हावे यासाठी आवर्जून संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा करा. त्याचप्रमाणे सरस्वती देवीची देखील सेवा करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना सिंदूर किंवा तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा. त्यांच्या चरणाशी हळदी कुंकू अर्पण करा आणि हे हळदी कुंकू तुम्ही तुमच्या घरातील मुलांना लावू शकतात किंवा घरातील सर्वांनी लावलं तरी चालणार आहे. तुम्हाला एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्र पत्र्याचं असेल तरी चालेल, त्याचप्रमाणे फोटो असेल तरी चालेल. यावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी गणपती बाप्पा समजून तुम्हाला या सुपारीची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला 11 वेळा गणेश मंत्र आणि 11 वेळा लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही सुपारी तिथेच ठेवायची आहे. संध्याकाळी तुम्हाला यातील श्रीयंत्र हे उचलून घ्यायचं आहे आणि ही सुपारी तुम्हाला ह्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधायची आहे. अक्षदासहित बांधली तरी चालणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही बांधलेली सुपारी किंवा ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे तुम्हाला कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही. यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार आहोत. दुसरा उपाय तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, तुमची प्रगती होत नसेल, घरावर संकट येत असतील, घरातील व्यक्तींवर संकट येत असतील, प्रगतीत अडथळे येत असतील यासाठी करायचा आहे. तुम्हाला यासाठी एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. मग तुम्ही तो चकचक करणारा घ्या किंवा कुठलाही पिवळ्या कलरचा कपडा घ्या, पण पिवळ्याच कलरचा कपडा तुम्हाला नवीन घ्यायचा आहे. तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि तुम्हाला एक चांदीचा लक्ष्मीचा सिक्का देखील घ्यायचा आहे. या पिवळ्या कपड्यावर तुम्हाला हा सिक्का ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पा समजून तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि ह्या सुपारीची तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल असेल तर फूल, दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करून पूजा करायची आहे. त्यानंतर धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे आणि काहीतरी गोडाचा प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे. दूध, साखर, गूळ, खडीसाखर तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकतात. यानंतर चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो लक्ष्मीचा सिक्का उचलून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या तिजोरीत गल्ल्यात ठेवायचा आहे. दुकान असेल, व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकतात. पार्लर असेल तर पार्लरच्या तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकतात. आणि जर का तुमचा व्यवसाय नसेल, तिजोरी नसेल तर तुम्ही स्वतःच्या पाकिटात देखील हा सिक्का ठेवू शकतात. यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी ही भर भरून येणार आहे. त्यानंतर यामध्ये जी आपण सुपारी ठेवलेली आहे ही सुपारी तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जाऊन सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुपारी ठेवणं शक्य झालं नाही तर येणाऱ्या मंगळवारी तुम्ही ही सुपारी गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवायची आहे. आणि हा जो सिक्का आहे, हा लक्ष्मीचा जो सिक्का आहे, हा सिक्का पुन्हा तुम्ही पुढच्या चतुर्थीला याच पद्धतीने उपाय करून पुन्हा आपल्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या घरात भरभराटी होईल, तुमची प्रगती होईल, तुमच्या आर्थिक अडचणी ह्यामुळे नष्ट होतील. पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या कोणत्याही कठीण कामात, कुठल्याही महत्त्वाच्या कामात यश मिळावं यासाठी करायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला 2 सुपारी आणि 2 हिरवी विलायची घ्यायची आहे आणि ती तुम्हाला त्यांच्या चरणाशी ठेवायची आहे. आणि तुम्हाला 108 वेळा गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. ओम गण गणपते नमः, श्री गणेशाय नमः. तुम्ही कुठलाही मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला त्या 2 सुपारी आणि विलायची तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहेत. तुमचं काम बघा ह्या चतुर्थीपासून तर पुढच्या चतुर्थीपर्यंत नक्की होईल. उपाय करताना तुम्हाला फक्त ते पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि पूर्ण भक्तिभावाने करायचे आहे. एका उपायामध्ये जर का तुमचं हे कुठलंही काम झालं नाही तर तुम्ही 2 ते 3 चतुर्थ्या हा उपाय करू शकतात किंवा जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकतात. बघा, हे 2 ते 3 उपाय आहे. यातील जे उपाय आपल्याला करणं शक्य असेल ते उपाय आपण आवर्जून संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.